आहे। साताऱ्यामध्ये एका तरुणानं देशाबद्दल अवमानकारक मजकुराचं व्हॉट्सअप स्टेटस ठेवलेलं आहे। साताऱ्यातील वाईमधील जांभळी इथे ही घटना घडली आहे। शुभम कांबळे या तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। आरोपी शुभम कांबळे याच्या मित्रानेच वाई पोलीस ठाण्यामध्ये याबाबतची तक्रार दिली असं समजतंय। आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्या प्रकरणामध्ये तरुणाला अटक झाली आहे। शुभम कांबळे असं या तरुणाचं नाव आहे। शुभमच्या मित्रांनाच पोलीस स्टेशनमध्ये या सगळ्या संदर्भात आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्यासंदर्भात तक्रार केली। वाई पोलीस ठाण्यात ही तक्रार करण्यात आली आणि त्यानुसार पोलिसांनी आता शुभमला अटक केलेली आहे। प्रतिनिधी साई सावंत यांच्याकडून आपण आणखी तपशील घेणार आहोत। साई, काय नेमका प्रकार घडलेला होता? नेमकं काय स्टेटस ठेवलं होतं या तरुणानं ज्यामुळे त्याला अटक झाली? नक्कीच पाकिस्तानचा झेंडा आणि भारत देशाबद्दल अपशब्द असा प्रकारचा मजकूर त्यानं व्हॉट्सअप स्टेटसला ठेवला होता। त्यामुळं त्या युवकाला देखील आता अटक करण्यात आलेली आहे। साताऱ्यातील वाईमधील जांभळी गावातील जी घटना आहे, शुभम कांबळे असं या युवकाचं नाव आहे आणि याची संदर्भात माहिती म्हणजे त्याच्या मित्रानेच वाई पोलीस स्टेशनमध्ये त्या स्टेटस संदर्भात तक्रार केलेली होती। त्यानंतर देखील या गावामध्ये देखील तणावाचं वातावरण निर्माण झालेलं होतं। त्यानंतर आता आरोपीला देखील आता अटक करण्यात आलेली आहे। जी, धन्यवाद साई दिलेल्या माहितीसाठी।